नाशिकमध्ये रिंग रोड बाधित शेतकऱ्यांचं आंदोलन झालेलं आहे। मंत्री छगन भुजबळांच्या भुजबळ फार्म बाहेर हे आंदोलन करण्यात आलं। रिंग रोड संदर्भात प्रश्नांकडे शासनाचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न करण्यात आला। बाधित शेतकऱ्यांची भुजबळांकडे न्याय देण्याची मागणी करण्यात आलेली आहे। भुजबळ फार्म बाहेर नाशिक पोलिसांचा मोठा बंदोबस्तही तैनात करण्यात आलेला आहे। भुजबळ फार्म बाहेर मोठ्या संख्येने शेतकरी एकवटले आहेत। व्यस्त कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिकच्या एकूणच परिसरामध्ये रिंग रोड केला जाणार आहे आणि त्या रिंग रोड साठीच भूसंपादन करण्याची प्रक्रिया एका बाजूला सुरू असताना त्याच सगळ्या दरम्यान अनेक शेतकरी जे आहेत त्यांची जमीन जाणार असल्यानं या सगळ्या काळामध्ये त्यांच्यामध्ये नाराजी आहेत। वेगवेगळ्या दरम्यान त्यांनी आंदोलनं देखील केलेली आहेत। आज मात्र या सगळ्या शेतकऱ्यांकडनं मंत्री छगन भुजबळ यांचं नाशिकमध्ये जे भुजबळ फार्म कार्यालय आहे त्या कार्यालयाच्या बाहेर या ठिकाणी आंदोलन केलं जाणार आहे आणि त्या सगळ्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा या सगळ्या दरम्यान मोठा फुसफाटा या ठिकाणी बघायला मिळतोय। आत्ताच्या घडीला हे सगळे जे शेतकरी आहेत ते थेट मंत्री भुजबळांकडे या सगळ्या दरम्यान आपलं गाऱ्हाणं घेऊन आलेले आहेत। न्याय द्या अशा स्वरूपाची मागणी या सगळ्या शेतकऱ्यांची आहेत। आत्ताच्या घडीला जर बघितलं तर अंबड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक हे या सगळ्या दरम्यान या आंदोलकांशी संवाद साधताय। नेमकं त्यांचं म्हणणं काय आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला जातोय। काय नेमकं त्यांचं म्हणणं आहे थेट आपण जाणून घेऊयात। काय नेमकं तुम्ही हे सगळं आंदोलन करण्यासाठी इथे आलेला आहात? नाशिक रिंग रोड जो आहे त्याच्यातले हे सर्व बाधित शेतकरी आहे। अहो, शेतकऱ्याला आतापर्यंत काल आमच्या जिल्हाधिकाऱ्यांशी सकारात्मक चर्चाही झाली, त्याच्याबद्दल दुमत नाहीये, परंतु श्योरिटी काय? याच्यापूर्वी आमच्या 4 वेळा अशाच बैठका झाल्या आणि त्या बैठकांच्या नंतर फक्त वेळ काढू धोरण त्या ठिकाणी राबवलं जातं। म्हणून आज राज्याचे ज्येष्ठ नेते आहेत, या जिल्ह्याचे प्रमुख नेते आहेत, आदरणीय भुजबळ साहेबांना आम्ही सांगायला आलो का तुमच्या काळात सुद्धा तुम्ही पालकमंत्री असताना अनेक रस्ते झालेले, हायवे झालेले आहेत, त्यावेळेस सुद्धा शेतकऱ्यांना ज्या पद्धतीनं न्याय दिला तोच आता द्यावा। गेल्या 5 महिन्यापासून ह्या रिंग रोडच्या माध्यमातून जे मातोरी, मुंगसारे किंवा चांसी, मखमलबाद या 3-4 गावामध्ये सतत आम्ही 5 महिन्यापासून प्रशासनाकडे किंवा मंत्री महोदयांकडे पाठपुरावा करतोय का सदर क्षेत्रामधून ज्यावेळेस तुमचा रस्ता जात आहे इथं अल्पभूधारक शेतकरी कोणाचे 3 किलोमीटरमध्ये साधारणतः 17 घरं, 12 विहिरी आणि 9 बोरवेल बाधित होत आहे। वेळोवेळी आम्ही 5 महिन्यापासून चक्रा मारतोय तरी पण आम्हाला कोणीही दाद देत नाही। शेतकऱ्यांना कुठल्याही प्रकारचा मान सन्मान भेटत नाही, त्यांची म्हणजे मजाक उडवली जाते अधिकाऱ्यांकडनं। कारण खालचे जे अधिकारी आहे, कलेक्टर साहेब ठीक आहे, कलेक्टर साहेब थोडंफार आम्हाला कोऑपरेट करताय, पण बाकीच्या शेतकऱ्यांना आहे ना म्हणजे एकदम खालच्या दर्जाचा एकदम उद्धट बोलणं असू द्या किंवा एकदम चेष्टा असू द्या, अशा पद्धतीने खालच्या अधिकाऱ्यांकडनं शेतकऱ्यांची मजाक उडवली जाते। व्हिडिओ जर्नलिस्ट मयूर बारगजेसह मी किरण ताजने, पुढारी न्यूज, नाशिक।